लढण्याचा इतिहास आमचा, हारणे आमच्या रक्तात नाही. जोवरी मैदानात उभा मी, जिंकणे नियतीला शक्य नाही. शिक्षणाच्या हक्कासाठी, विद्यार्थी हितार्थ आणि शिक्षक भरती पवित्र पोर्टल अंतर्गत लवकरात लवकर पूर्ण करावी, यासाठी आपण यायचंय. हो, आम्ही तुम्हालाच सांगतोय. आझाद मैदान मंत्रालयामध्ये, आझाद मैदानमध्ये, कारण इथून तर सूत्र हलतात आणि इथंच सर्व गणित जुळतात. मित्रांनो, सामान्य अभियोग्यताधारकांनी हातात घेतलेला हा लढा शिवयुनिटी फाउंडेशनच्या पाठिंब्यातून 10 मार्च सकाळी 10 वाजता आमरण उपोषण सुरू होतंय आझाद मैदानमध्ये. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025ची परीक्षा होऊन वर्ष उलट झालं तरी सुद्धा उमेदवार अजूनही वाट पाहत आहेत की नियुक्ती पत्र कधी मिळेल. ते मिळायच्या अगोदर रातोरात GR काढले जातात, नवनवीन उमेदवारांना संधी मिळते आणि जे आपल्या भाकरीसाठी, आपल्या नोकरीसाठी वाट पाहतात आहे त्यांना मात्र वाटच पाहायला लागते आणि ज्यांना ऑलरेडी पोट भरलेलं आहे त्यांना पक्वान्न दिलं जातं. शिक्षक भरतीमधले असेच बरेच मुद्दे आणि याच्यामुळे प्रामाणिकपणे भरतीच्या वाट पाहत असणाऱ्या उमेदवारांची होत असलेली कुचंबना आणि तरीसुद्धा जॉईनिंग लेटर कधी मिळेल असं तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये असलेला प्रश्न. कारण तुम्हाला तुमच्या आईबाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, तुमच्या कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे नव्हे, तुमचं स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. म्हणूनच हा लढा उभारला जातोय आझाद मैदान 10 वाजता 10 मार्चला. मित्रांनो, शिक्षक भरतीमधले बरेच मुद्दे आहेत ज्याच्यावरती लढायला हवं. अर्थातच ते मुद्दे सुद्धा आपण कन्सिडर करणार आहोतच, परंतु ज्या मुख्य मागण्या आहेत त्या आपण प्रथमतः समजून घेऊया. शिवयुनिटी फाउंडेशन 10 वाजता 10 मार्च आमरण उपोषणाला सुरुवात होते आझाद मैदान. त्याच्यामधल्या मागण्या आहेत: पसंतीक्रम अट रद्द करा, ज्याच्यामुळे उमेदवारांच्या स्वातंत्र्य हक्कावरती, व्यक्तिगत स्वातंत्र्यावरती, शैक्षणिक स्वातंत्र्यावरती गदा येते. दुसरी मागणी आहे की पवित्र पोर्टल अंतर्गत 2025ची शिक्षक भरती तात्काळ पूर्ण करा. तुम्ही टप्प्यामध्ये करा, एका टप्प्यात करा, कशीही करा, परंतु त्याचा व्यवस्थित रोडमॅप देण्यात यावा. कारण त्याचमुळे उमेदवार वाट पाहतात, इतके वाट पाहतात, ना नोकरी मिळते ना मुलांना छोकरी मिळते. बरेच इश्यू आहेत, प्रत्येकाचे बरेच प्रॉब्लेम आहेत, म्हणून हे लवकरात लवकर करण्यात यावं अशी आपली दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी, शिवयुनिटी फाउंडेशनच्या आमच्या पूर्ण टीमने, 25 जणांच्या टीमने जेव्हा प्रत्येक उमेदवारांशी जो शिक्षक भरतीची वाट पाहतोय त्याच्याशी बोलणं केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ही महत्त्वपूर्ण मागणी घेतलेली आहे की स्थानिक स्वराज्य संस्था ज्या खाजगी आहेत त्या पोर्टलवरती जागाच देत नाहीत, म्हणून अशांनी जागा द्याव्यात. जेवढ्या रिक्त आहेत तेवढ्या सर्व जागा देण्यात याव्यात. यासाठी शिक्षण विभागाने त्यांना तसं निर्देश देण्यात यावेत की कोणीही पोर्टलला एकही जागा जर दिली नाही तर त्यांचे पगार शिक्षण अधिकाऱ्यांपासून, EIEO पासून तात्काळ थांबवण्यात यावेत. संच मान्यता लवकर पूर्ण करून पोर्टलवरती जेवढ्या रिक्त जागा आहेत तेवढ्या देण्यात याव्यात. चौथी आणि अर्थातच आपल्या सर्वांचीच मागणी, थोड्याफार त्याच्यातल्या लाईनअप लागलेल्या आहेत मित्रांनो. लढण्याचा इतिहास आहे शिवयुनिटी फाउंडेशनचा आणि अर्थातच लढलेलो आहोत, जिंकलेलो आहोत. कोणताही मुद्दा असू देत, नॉन क्रिमिनलचा मुद्दा असू देत, अपियरवाल्यांना संधी असू देत, त्यानंतर EWS SCBCचा मुद्दा असू देत, 1.1 भरतीचा मुद्दा असू देत, बरेच मुद्दे आपण सक्सेसफुली लढलेलो आहोत. आणि आज पोर्टलला पेसा क्षेत्रातल्या जागा येतात आहे, आदिवासी विभागातल्या जागा येतात आहे, अध्यापक विद्यालयाच्या जागा येतात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पाहाल आश्रमशाळा आणि बहुजन विकासच्या जागा येतात आहे. समाज कल्याणच्या सुद्धा यायला हव्यात नव्हे. शालेय शिक्षण क्रीडा अंतर्गत जेवढ्या आस्थापना आहेत त्या गट क प्रवर्गाच्या आहेत तेवढ्या सर्वच पोर्टलला जागा आहेत. यासाठी आपण लढतोय आणि तुम्ही रिझल्ट पाहत आहात नव्हे, पाहतच राहाल.
म्हणूनच आपण चौथी महत्त्वाची मागणी करत आहोत की पोर्टल भरतीमध्ये जेव्हा नवनवीन पत्रकं काढून 2022च्या शिक्षण सेवकांना 25 मध्ये संधी दिली जाते, तर त्या रिक्त राहणाऱ्या जागा याच भरतीमध्ये भरण्यात याव्यात आणि शिक्षण सेवकांचं मानधन वाढवण्यात यावं. शेवटी कसं आहे मित्रांनो, पोटाचा प्रश्न असतो. नोकरी लागली तरी सुद्धा पोटाची भटकंती संपत नाहीये, कारण तुटपुंज्या पगारात कोणाचंच भागत नाहीये. म्हणून आपण अशी मागणी केलेली आहे. सोबतच कला, क्रीडा, कार्यानुभव यांची भरती होणार आहे. GR आलेले आहेत, खुश आहेत उमेदवार, परंतु ते GR नुसारच व्हायला हवेत, त्याचं प्रपोर्शन करायला हवं आणि प्रत्येक उमेदवाराला त्याच्या कॅटेगरीनुसार जागा पोर्टलवरती यायला हव्यात आणि संधी प्रत्येकाला मिळायला हवी. पहिला टप्पा घ्या, दुसरा टप्पा घ्या, कसंही घ्या, पण लवकरात लवकर पोर्टल भरती पूर्ण करा. या आणि अशा बऱ्याच मागण्यासह शिवयुनिटी फाउंडेशन सामान्य अभियोग्यताधारक मैदानात उतरत आहेत 10 मार्चला. याबाबत तुमची जर कोणती मागणी असेल ना मित्रांनो, तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा, आपण त्याचा विचार करू. परंतु तुम्हाला काय वाटतं, येत आहे ना? कारण शेवटी कसं आहे, हा लढा कोणा एका व्यक्तीचा नाही आहे, कोणा एका अभियोग्यताधारकांसाठी नाही आहे, तर 2,10,000 उमेदवारांचा लढा आहे. त्यामुळे मुंबईत वाटलं पाहिजे की हे बेरोजगार, DED, BEd पात्रता घेतलेले उमेदवार, डिग्र्यावर डिग्र्या घेतलेले उमेदवार, त्याचं आंदोलन आहे. आणि आतापर्यंतचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे, कोणतंही आंदोलन असू दे, त्याचा रिझल्ट तोपर्यंत येत नाही जोपर्यंत त्याची ठिणगी मुंबईमध्ये पडत नाही. म्हणूनच आपण हे आंदोलन हाती घेतलेलं आहे आणि अर्थातच तुमचा पाठिंबा असेलच. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिन केलेला सुद्धा गुगल फॉर्म आहे. तुम्ही तुमचे नॉमिनल इथं डिटेल द्यायचे आहेत. जर येणार असेल ना, तर हा गुगल फॉर्म भरा आणि नक्की आम्हाला साथ द्या, कारण आम्ही लढतोय तो केवळ तुमच्या नोकरीसाठी. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने ऑलरेडी नोकरीची गरज नाही आहे शिक्षक भरतीतून, तरीसुद्धा फक्त गोरगरिबांची पोरं शिक्षक भरती व्हावीत यासाठी 2022च्या शिक्षक भरती वेळेवरती व्हावी यासाठी पावसात भिजलो, आंदोलनावर आंदोलनं केली. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तेव्हा मुहूर्तमेढ लागली आणि 30 ते 32,000 शिक्षकांची भरती झाली. तिथं सुद्धा अजून उमेदवार रिक्त, गैरहजर, माजी सैनिक याच्यासाठी अजूनही ते वाट पाहत आहेत, त्यांना न्याय मिळत नाहीये. तर आता 2025च्या भरतीसाठी आपण मैदानात उरतोय. शिक्षक आणि शिक्षक भरती आणि हा आपला जो प्लॅटफॉर्म आहे याची नाळ जोडलेली आहे आणि म्हणूनच पाऊल थकत नाहीये मित्रांनो. आम्ही तर येतोय, तुम्ही या, जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत शेअर करा. नक्कीच आपण लढू आणि जिंकू, कारण इथून सूत्र हलतात हे विश्वास ठेवा. आणि इतिहास घडवायचा असेल तर इतिहास आपल्याला बनवायला लागतो आणि त्या इतिहासाचे साक्षीदार तुम्ही सर्वजण होणार आहात. जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि प्रत्येकाला हे सांगा की चल बाबा, मुंबईला जायचंय, कारण मला शिक्षक व्हायचंय.